नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. आज आपण भोपळ्याची भाजी अगदी पारंपरिक पद्धतीने बघणार आहोत आणि ही भाजी अगदी झटपट आणि पटकन होणारी आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला आपल्याला भोपळा घ्यायचा आहे. भोपळा हा आपल्याच शेतातला आहे. तसंच भोपळा कोवळा असल्यामुळे आपण ह्याच्यावरची सालं अजिबात काढणार नाही आहोत. फक्त ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर त्या आपण सर्व बिया काढून घेऊया. जेव्हा भोपळा कोवळा असतो ना तेव्हा तो सालीसकट एवढा छान शिजतो ना, अजिबात वेळ सुद्धा लागत नाही आणि भोपळ्याची भाजी बनवायला जास्त इन्ग्रेडियंट सुद्धा लागत नाही. सर्व बिया आपल्या यातील काढून झालेल्या आहेत. आता आपल्याला ज्या भोपळ्याचा वरचा देठ आहे तो जाड आहे, तो फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हा देठ आपण सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित असा काढून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला भोपळ्याच्या फोडी करायच्या आहेत आणि त्या बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. म्हणजे असेच साधे, सोपे, खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. आता या ठिकाणी तुम्ही बघितलंच असेल, भोपळ्यातली बी ही अगदी कोवळी आहे. त्यामुळे आपण त्याच्यावरचं साल अजिबात काढणार नाही आहोत. या ठिकाणी भोपळा कोवळा असल्यामुळे आपण लहान मोठ्या कोणत्याही साईजच्या इथे फोडी केल्या तरी चालणार आहे. पण मी या ठिकाणी मीडियम साईजच्या फोडी कापलेल्या आहेत. तर या ठिकाणी आपला सगळा भोपळा चिरून झालेला आहे. वजनाने हा भोपळा जवळपास 1 किलो एवढा भरलेला. सर्व फोडी कापून घेतल्यानंतर आपण आता या भाजीला काय काय लागणार आहे ते बघून घेऊया. या भाजीसाठी आपल्याला येथे कढीपत्ता, लसूण, मिरच्या आणि खोबरं ह्या गोष्टी लागणार आहेत. या ठिकाणी मिरच्यांची देठं आपण काढून घेऊया आणि मिरच्या बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तर या ठिकाणी आपल्या मिरच्यासुद्धा सर्व कापून झालेल्या आहेत. आता जे आपण सोलून घेतलेले लसूण आहे ते आपण दगडी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत. अगदी झटपट आणि पटकन तयार होणारी रेसिपी आहे. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा एवढं हिंग घालून घ्यायचं आहे आणि हिंग छान फुलल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत. म्हणजेच राई छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे. जिरंसुद्धा छान उफलायला पाहिजे, म्हणजेच फुलायला पाहिजे. आणि जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये मेथीचे 10 ते 12 दाणे घालून घ्यायचे आहेत. मेथीच्या दाण्यांमुळे आपल्या भोपळ्याच्या भाजीलाही खूप छान चव येते. आता यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊया आणि चिरून घेतलेली जी मिरची आहे ती सुद्धा घालून घेऊया. जिरं, हिंग, राई, मेथी, कढीपत्ता, मिरची याचा सगळा फ्लेवर या तेलामध्ये उतरायला पाहिजे. आणि तसंच आता आपण यामध्ये ठेचून घेतलेले लसूणसुद्धा घालून घेऊया आणि सर्व साईडचे व्यवस्थित फ्राय होईपर्यंत आपल्याला यामध्ये मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या भाजीला छान चव येणार आहे. आता आपण यामध्ये 1 ते सव्वा चमचा एवढी हळद घालून घेणार आहोत. हळदीचा सुद्धा वास मिळेपर्यंत आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचं आहे. आता आपण जी चिरून घेतलेली भोपळ्याची भाजी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तर सर्व भोपळ्याची भाजी आपण यामध्ये घालून घेऊया. सर्व भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे सगळा तेलाचा फ्लेवर सगळीकडे भाजीला व्यवस्थित लागला जाईल. तसेच ह्या भाजीमध्ये आपल्याला 1 थेंबसुद्धा पाणी घालायचं नाही आहे. फक्त वाफेवर आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. पहिले 5 मिनिटं आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि त्याला छान वाफ आली की आपल्याला व्यवस्थित भाजी पुन्हा पळीच्या साहाय्याने परतवून घ्यायची आहे, म्हणजेच पलटून घ्यायची आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद आचेवर ही भाजी संपूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. भाजी पुन्हा एकदा आपण ढवळून घेतलेली आहे. आता पुन्हा त्यावर आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा 5 ते 7 मिनिटानंतर आता वाफ एकदम छान आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि आता हळूहळू भोपळ्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. भाजी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर आपण जे किसून घेतलेलं खोबरं आहे अर्धी वाटी ते यामध्ये संपूर्णपणे घालून घ्यायचं आहे. पुन्हा भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे. आता मीठ घातल्यामुळे आपोआपच या भाजीला पुन्हा थोडं पाणी सुटायला सुरुवात होणार आहे, तुम्ही इथे बघू शकता. पुन्हा आपल्याला 5 मिनिटं यावर झाकण ठेवायचं आहे. तर आपण यावर 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. पाणी न घालताच ही भाजी एवढी छान शिजते ना आणि पाणीसुद्धा खूप छान सुटतं. आता 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे भाजीला आपोआपच बरंचसं पाणी सुटलेलं आहे आणि भाजी छान मिळून सुद्धा आलेली आहे. बघितलीत ना, अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे. आता आपण चेक करून घेऊया आपला भोपळा शिजला की नाही. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी 10 ते 15 मिनिटातच आपली भाजी पटकन अशी छान शिजलेली आहे. भोपळा कोवळा असल्यामुळे अगदी पटकन आपली भाजी शिजण्यास मदत झालेली आहे. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. मस्त गरम गरम भोपळ्याची भाजी, भात आणि आमटी एवढी छान चव लागते ना.
तसं बघायला गेलं ना, फक्त गरम गरम भोपळ्याची भाजी आणि गरम गरम भात खायला सुद्धा खूप मजा येते. आणि स्वतःच्या शेतातली भाजी असल्यावर त्याला एक वेगळीच चव सुद्धा असते. तर तुम्हाला माझी आजची पारंपरिक भोपळ्याची भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.